चांदूर रेल्वे येथील कृषी सहाय्यक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसंदर्भात सामूहिक अर्जित रजा आंदोलन सुरू केले आहे। चांदूर रेल्वे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने सन 2016 पासून रोकड वही भरलीच नाही, त्याकडे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी कोणतेच लक्ष दिले नाही। त्यामुळे मागील 5 वर्षातील अखर्चित रक्कम शासन तिजोरीत जमा झालेली नाही। मात्र याच्याशी कोणताही संबंध नसलेल्या कृषी सहाय्यकांचे मात्र मे व जूनचे वेतन या कारणाने अडकून ठेवण्यात आले आहे। त्यामुळे सोमवारपर्यंत वेतनाचा प्रश्न सोडवा, अन्यथा चांदूर रेल्वे तालुक्यातील सर्व कृषी सहाय्यक सामूहिक अर्जित रजा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। परंतु मागणी पूर्ण न झाल्यामुळे मंगळवारपासून कृषी सहाय्यकांचे अर्जित रजा आंदोलन सुरू झाले आहे। महाराष्ट्र शासनाच्या 14 मे 2015च्या पत्रानुसार प्रत्येक शासकीय कार्यालयात जमा असलेली अखर्चित रक्कम आर्थिक वर्षाअखेर 31 मार्च मध्ये शासन तिजोरीत जमा करणे बंधनकारक आहे। परंतु चांदूर रेल्वे तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सन 2016-17 पासून रोकड वही लिहिलेली नाही, त्यामुळे अखर्चित रक्कम कशी मिळणार हा प्रश्न आहे। रोकड वही नियमाप्रमाणे ज्या दिवशीची त्याच दिवशी लिहिणे बंधनकारक आहे, मात्र तालुका कृषी अधिकारी कार्यालयात असे झाले नाही। तसेच वरिष्ठ कार्यालयात लेखाविषयक दर महिन्याला सभा आयोजित होते व त्यात रोकड वही बाबत माहिती घेतल्या जाते, परंतु वरिष्ठ कार्यालय, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व उपविभागीय कृषी अधिकारी यांनी अशी कोणतीही पाहणी केली नाही। या रोकड वहीबाबत मोठा भ्रष्टाचार झाल्याची दाट शक्यता आहे। यात चांदूर रेल्वे तालुका कृषी अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांनी मोठा अपहार केल्याची चर्चा आहे। यात वरिष्ठ कार्यालयाचे हात सुद्धा ओले झाले आहे। प्रामुख्याने यामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील सहाय्यक प्रशासन अधिकारी, लेखा अधिकारी व उपविभागीय कृषी अधिकारी व त्यांचे कर्मचारी यात गुंतले असल्याचे बोलल्या जात आहे। तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये रोकडवही पूर्ण नसल्यामुळे व शासनाच्या GR प्रमाणे रोकडवही पूर्ण करून अखर्चित रक्कम जमा करून त्याचं प्रमाणपत्र ट्रेझरीला देणे अपेक्षित होतं, परंतु इथं 16-17 पासून रोकडवहीच लिहिल्या गेली नाही व त्याच्यामुळे विनाकारण कृषी सहाय्यकाचे वेतन रोखण्यात आले व याला काही जबाबदार नसताना त्यांना एक उपासमाराची पाळी आली आहे। आणि यामुळे कृषी सहाय्यक संघटना उद्यापासून अर्जित रजेवर जात आहे। सर्व कृषी सहाय्यक अर्जित रजेवर जाऊन तालुका कृषी अधिकाऱ्यांचा तीव्र निषेध नोंदवत आहे। सहाय्यक संघटना तालुका चांदूर रेल्वे यांच्या वतीने अर्जित रजेचे आंदोलन मंगळवारपासून ते पुढच्या कालावधीसाठी सुरू होणार आहे आणि त्याबाबतचे निवेदन आज सादर केलेले आहे। गेल्या 3 महिन्यापासूनचा पगार म्हणजे 2 महिने आणि हा महिना धरून 3 महिने असा पगार प्रलंबित आहे, कोणाचेही पगार झालेले नाहीत। त्यामुळं कर्मचाऱ्यांनी काढलेले लोनचे हप्ते आणि जे कर्जाचे हप्ते आहे त्याचा भुर्दंड, त्याच्यावर लागणारा दंड याचं सर्व ताण त्यांच्यावर येऊन सर्व जणांचं परिस्थिती, आर्थिक परिस्थिती हे एकदम ढासळलेली आहे की आम्हाला आमचे वेतन द्यावे। सुरुवातीला आम्ही मॅडमकडेच हे विचारणा केली की आम्हाला वेतन वगैरे द्यावे। नंतर आम्ही वरिष्ठ लेवलला सुद्धा SA ऑफिसपर्यंत सुद्धा आम्ही याबाबत चर्चा वगैरे केली, पण आजपर्यंत याबाबतीत काही तोडगा निघालेला नाही आहे। त्यामुळे आम्ही उद्यापासून सर्व कृषी सहाय्यक अर्जित रजेवरती जातात। या आंदोलनानंतरही तालुका कृषी अधिकारी व संबंधितांवर योग्य कार्यवाही न झाल्यास तसेच माहे, मे व जूनचे वेतन एकत्रित न मिळाल्यास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अमरावती यांच्या कार्यालयासमोर कृषी सहाय्यकांनी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे। बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।